ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधार यांनी पुन्हा एकदा साताऱ्यातील सावरी ड्रग्ज प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे। सावरीमध्ये 115 कोटींचं ड्रग्ज सापडलं, मात्र अद्यापर्यंत तेथील सीसीटीव्ही फुटेज सापडलं नसून उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः त्यात क्लीन चिट दिल्याचा आरोपही त्यांनी केला। तसंच ड्रग्ज प्रकरणावरून अंधार यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर देखील जोरदार टीकास्त्र डागलेलं आहे। जिथे ग्रॅमच्या संख्येमध्ये चरस आणि गांजा मिळाला तिथे पत्रकार परिषदा झाल्या, सीसीटीव्ही फुटेज लगेच माध्यमांकडे आले। मात्र ज्या सावरीमध्ये तब्बल 115 कोटीचं ड्रग्ज मिळालं, ना त्याचं सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलं, ना त्या संबंधाने एकही पत्रकार परिषद पोलिसांनी घेतली। नार्कोटिक्सने खरं तर त्याच्यातली एक पत्रकार परिषद घेणं अपेक्षित होतं, पण ती घेतलीच नाही। या सगळ्यांमध्ये कारवाई करणारे पीआय आत्मजी सावंत, हे आत्मजी सावंत आजपर्यंत कुणालाही भेटले नाही, बोलले नाही, माध्यमांच्या समोर आले नाही। याच्यावर ते चकार शब्द बोलत नाहीत। आत्मजी सावंत कुठे आहेत? त्यांच्या जीवाला काही धोका निर्माण झालाय का? आत्मजी सावंतचं नेमकं काय झालेलं आहे? आत्मजी सावंत बोलत का नाहीत? जे शंभूराज देसाई माझ्याबद्दल फार केसेसची भाषा करत होते, ते शंभूराज देसाई आता कुठल्या बिळात लपलेले आहेत? शंभूराज देसाईंनी कोणती माहिती घेतली, ती माहिती अजूनही पत्रकारांच्या समोर आणि माध्यमांच्या समोर का आणली नाही? शंभूराज देसाई ही गोष्ट का सांगत नाहीयेत की नेमका तो 1200 मीटरचा सिमेंटचा रस्ता कुणासाठी बांधला होता? रस्ता बांधण्यासाठी जमीन अधिगृहीत केली होती का? जमीन अधिगृहीत केली तर ती कोणी अधिगृहीत केली होती? याबद्दल शंभूराज देसाई कमालीची गुप्तता बाळगतात। जर ही प्रॉपर्टी उपमुख्यमंत्र्यांच्या भावाची नाही आणि कोणीतरी एका क्ष माणसाची आहे, तर तो क्ष माणूस असा इतका भारी आहे का की पालकमंत्री शंभूराज देसाई सुद्धा कारवाई करायला घाबरतात? मी 3 महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करते आणि ते महत्त्वाचे मुद्दे हे आहेत। एक, ओंकार डिगेला अटक कधी होणार आहे? जर तुम्ही ओंकार डिगेला अटक केली नाही तर हा लढा मला अधिक तीव्र करावा लागेल आणि मला यासाठी मग रस्त्यावरची लढाई लढावी लागेल आणि ती लढायला मी कटिबद्ध असेल। नंबर 2, जे अनाधिकृत बांधकाम आहे ते अनाधिकृत बांधकाम अजूनही डिमॉलिश का केलं नाही? आणि या बांधकामाच्या परवानग्या ज्या ज्या लोकांनी दिल्या होत्या त्यांच्याबद्दल पालकमंत्री म्हणून शंभूराज देसाई यांनी नेमकी काय कारवाई केलेली आहे याची स्पष्टता शंभूराज देसाई यांनी दिली पाहिजे। ती स्पष्टता ते देत नसतील तर नाईलाजाने आम्हाला ही शंका घ्यायला वाव आहे की काय या ड्रग्जच्या सगळ्या धंद्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तुमचा पाठिंबा होता का? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।